नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। 9 मार्च रोजी जे ग्राउंड झालेले मुंबईचं मरोळ या ठिकाणी असेल, नायगाव या ठिकाणी असेल, या ग्राउंड विषयी मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। तुम्हाला माहित आहे की जोपर्यंत आपल्याला अपडेट भेटत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ टाकत नाही। तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता, कारण की खात्रीशीरच अपडेट टाकली तर तीच मुलांना आवडेल आणि तीच मुलांना बघायला बरं वाटेल। नाही तर कोणती पण माहिती अपडेट टाकली तर चालणार नाही, कारण खूप जणांचे मेसेज येतात की सर आज जे ग्राउंड झालं त्याच्याविषयी काय अपडेट तुम्ही दिले नाही। म्हणून मित्रांनो कसं आहे की जेवढे मुलं मला जे अपडेट पाठवतात की जे जे ग्राउंडला गेलेत, मी सर्वांना सांगितलेलं की ग्राउंडला तुम्ही गेलेत की तुमचं जे अपडेट आहे, किती ग्राउंड आले, सध्या ग्राउंडची परिस्थिती काय आहे, मरोळची असेल किंवा ज्या ताईंनी नायगावला ग्राउंड दिले त्या ग्राउंडची परिस्थिती असेल, त्या पद्धतीने मी सगळ्यांना म्हणजे त्या ग्राउंडची माहिती सांगत असतो। आता सर्वात महत्वाची गोष्ट आपण मरोळ विषयी बोलू, नंतरला नायगाव विषयी तुम्हाला मी सगळी माहिती सांगतो। बरोबर, मरोळ आता लक्षात असू द्या, मरोळ या ठिकाणी 9 मार्च बराबर, मरोळ या ठिकाणी 9 मार्चला जे ग्राउंड झालेलं आहे त्या ग्राउंडला मुलांना जे मार्क आलेले आहेत ते टोटल मार्क आहेत 35+। 35+ चे म्हणजे टोटल जे ज्यांनी मला हॉल तिकीट वगैरे जे पाठवलेलं आहे त्यांचे 35+ मार्क आहेत। बरोबर, ज्यांनी मला हॉल तिकीट पाठवलेले 35+, पण त्यांचं म्हणणं आहे की सर सर्वात जास्त जे मुलं आहेत आता 9 मार्चच्या दिवशी ते 28 वाले जास्त मुलं आहेत। आता खूप जणांचा प्रॉब्लेम असा आहे की 100 मीटर आता मित्रांनो भरती पण होत आलेली आहे। आता आक्षेप घेऊन काही करून काहीच होणार नाही। आता अजून दुसरा प्रश्न तुमचा असा आहे की अजून दुसरी संधी भेटू शकते का, किंवा असं होऊ शकतं का की जसं नवी मुंबई असेल किंवा नागपूर असेल, नाशिक असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, या सगळ्या ठिकाणी ज्यांनी आक्षेप घेतला होता ग्राउंड झाल्यानंतर की त्यांना अजून पुन्हा संधी भेटलेली आहे, असं होऊ शकतं का मुंबई या ठिकाणी अजून एक संधी भेटू शकते का? तर मित्रांनो, मुंबई या ठिकाणी अजून एक संधी भेटण्याची शक्यताच नाहीये, कारण कसं आहे ग्राउंड संपत आलेले, लेखीची तारीख पण त्यांनी सांगितलेली, लेखी कधी होणार आहे त्याविषयी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। लेखीची तारीख, परिपत्रक, सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत। आता सर्वात महत्वाची गोष्ट अजून अशी एक आहे की हे लक्षात असू द्या, मी तुम्हाला पहिल्यापासून काय सांगत आलेलो आहे, मी तुम्हाला पहिल्यापासून हे सांगत आलो की 35+ मार्क असू द्या किंवा 28+ मार्क असू द्या, आता या ग्राउंड मध्ये तुम्हाला ग्राउंड मध्ये जरी मार्क कमी येतात तर लेखीमध्ये आता काही जणांचा प्रश्न कसा आहे की काही जणांचं म्हणणं असं आहे की सर आम्हाला ग्राउंडला ले मार्क कमी आलेले आहेत तर लेखीसाठी आम्ही पात्र ठरू शकतो का? मी तुम्हाला नेहमी जे मुलं मुली कमेंट करतात त्या सर्वांना नेहमी कमेंटचा रिप्लाय देत असतो, पण लक्षात असू द्या तुम्हाला जर समजा 30 मार्क आहेत, बरोबर 30 मार्क आहेत, जर तुम्ही जळगावचे असेल, नाशिक असेल किंवा नागपूर असेल किंवा रत्नागिरी, रायगड असेल, या ठिकाणची जरी लिस्ट तुम्ही बघितलेली आहे, मुलींची बघितली असेल, मुलांची बघितली आहे लिस्ट, किंवा यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणता मुलगा किंवा मुलगी मोडते, त्याच्यासाठी पेपरसाठी क्वालिफाय किती झाले, तुम्ही ती लिस्ट बघितल्यावर तुम्हाला कळू शकते। ती पण तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। दुसरी गोष्ट, ज्यांना 35+ मार्क आहेत किंवा 36+ मार्क आहेत, मी सर्वांना हे पण सांगितलेलं आहे, हे लक्षात असू द्या, तुम्हाला 30+ असू द्या का 36+ मार्क असू द्या। दुसरी गोष्ट 40+, बरोबर 40+, त्याच्यानंतर 42, हे लक्षात असू द्या, एवढे मार्क। आता तुम्ही बोलणार की सर हे क्वालिफाय होणार का? आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कोणता आहे की 28 मार्क, ज्यांना 28 मार्क आहेत ते क्वालिफाय होणार का? हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगतो, कारण की मुंबईची ही जी लिस्ट आहे ही एकदम शॉकिंग करणारी लिस्ट लागणार आहे यावेळेस, कारण खूप शॉक लागणार आहे सगळ्यांना की बाबा एवढी कमी लिस्ट कशी लागली किंवा एवढी जास्त लिस्ट कशी लागली। पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, कन्फर्म 100% एक गोष्ट खरी सांगतोय की या वेळेस जे 35+ पण असतील किंवा 36+ असतील किंवा 28+, आता 28+ किंवा 30+ किंवा 32+ जे असतील, माजी सैनिक असतील किंवा होमगार्ड मध्ये जे 32 ज्यांना मार्क येतं, जे होमगार्ड मध्ये असतील, असे विविध मुलं ज्या विविध कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांची जे कॅटेगरीनुसार लिस्ट जर बघितली तर यावेळेस 100 मीटरला जो गोळ झालेला आहे त्या गोळमुळे लिस्ट पण कमी लागू शकते, त्यात काही शंका नाही, लिस्ट कमी लागू शकते, त्याच्यात काही शंका नाहीये। पण एवढं मात्र लक्षात असू द्या की लिस्ट जरी कमी लागली तरीही तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी समजा 36+ किंवा 28+ किंवा 42+ किंवा 40+, आता एवढे जे मार्क आहेत मुलांचे, बरोबर, या मार्कानुसार जर बघायला गेलं तर एक साधं गणित आपल्या लक्षात बसतं की हे क्वालिफाय होणार का नाही होणार तुमच्या होणार। आता काही ताईंचे प्रश्न असे आले होते की सर मला 36+ ग्राउंड आहे माझं नायगावला जे झालंय,
तर काही जण म्हणतात की बाबा त्यांचे जे फ्रेंड असतील ते म्हणत असतील की 36 प्लस क्वालिफाय होणार नाही, यावेळेस कॉम्पिटिशन खूप आहे, असं आहे तसं आहे. जर तुम्ही नॉर्मली जरी बघितलं तर 35 प्लस मुलगा असेल मुलगी असेल 35 प्लस वाले क्वालिफाय झालेले आहेत. आता तुमचा प्रॉब्लेम अजून एक असा असेल की सर ओपन ओबीसी जे आहेत त्याच्यामध्ये 35 प्लस क्वालिफाय होतील का, तर त्याच्याविषयी पण मी एक लिस्ट टाकलेली आहे. जर कदाचित तुम्ही बघितली नसेल तर तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही, तो व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्यानुसार मी तुम्हाला ती माहिती सांगितली. एक अंदाज व्हिडिओ बनवला होता आपण, त्या अंदाजानुसार मी सर्व माहिती तुम्हाला सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि 40 प्लस बघा, आता तुमचा जो वेळ खूप कमी आहे. आता मेन म्हणजे असं करू नका, युद्ध ज्या ठिकाणी युद्धाला जातो त्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी युद्ध न लढता डायरेक्ट आपले शस्त्र खाली टाकणे आणि शरण जाणे हे असं करू नका. म्हणून तुम्हाला सांगतोय की जरी तुम्हाला ग्राउंडला मार्क कमी आले असतील तरी तुम्ही लेखीची रात्रंदिवस तयारी करा. आता या लेखीचा तुम्हाला फायदा कसा होणार, जर लिस्टमध्ये तुमचं नाव आलं, आता तुम्हाला 28 मार्क येतं, 30 मार्क येतं, लिस्टमध्ये नाव आलं आणि आता समजा लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला त्या अभ्यासाचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट, लिस्टमध्ये नाव जरी नाही आलं तर तुम्हाला न्यायालयीन भरतीसाठी तुम्ही अर्ज भरलेला आहे. सर्वांनी, खूप जणांनी अर्ज भरलाय, खूप जणांचे मला कमेंट येतात. म्हणून मी सर्वांना एक बेनिफिट असा पण सांगत असतो की हाच अभ्यास तुमचा न्यायालयीन भरतीला कामी येणार आहे, की असं नाही की तुम्हाला न्यायालयीन भरतीला हा अभ्यास कामी नाही येणार आहे. म्हणून तुम्हाला काय सांगतोय की बाबा 30 असेल, 36 असेल, 32 असेल किंवा 40 असेल. आता 35, 36, 40, आता हे 35च्या पुढे जेवढे मुलं मुली आहेत सगळ्यांना सांगतो तुम्ही सगळे लेखीसाठी पात्र ठरणार आहात, त्यात काही शंका नाहीये. आणि दुसरी गोष्ट, बेनिफिट अजून एक मुंबईचा असा आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, बेनिफिट अजून एक असं आहे की मरोळचं जे ग्राउंड असेल किंवा मुंबईचं जे ग्राउंड असेल, नायगावचं 100 मीटरला तर प्रॉब्लेम होताच, पण इथे 1000 प्लस जागाची वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की या 1000 मध्ये अजून वाढ होऊ शकते, आहे का नाही. म्हणजे लिस्ट शॉकिंग तर लागणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, 100 मीटरचा प्रॉब्लेम आहेच, 1600 मीटरचा प्रॉब्लेम आहेच, पण सर्वात जास्त जो प्रॉब्लेम झालेला आहे तो 100 मीटरचा आहे. या 100 मीटरला ज्या प्रकारे प्रॉब्लेम झालेला आहे त्या प्रकारे खूप मुलांनी आक्षेप घेतलेला आहे की नाही असं झालं तसं झालं, खूप म्हणजे प्रश्न उद्भवले होते, पण काही त्याचं निराकरण झालं नाही. ज्या ज्या मुलांनी म्हणजे खूप तिथे धिंगाणाच घातला तेव्हा त्यांना दुसरा चान्स दिला. पोलिसांनी त्या टायमाला काही तिथल्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही, पण ज्या मुलांनी तिथे आक्षेप घेतला, स्टँड घेतला, त्यावेळेस काहीतरी झालं तिथं. पण लक्षात असू द्या, तुम्हाला 30 असू द्या किंवा 28 असू द्या, ह्या दोन्हीतले म्हणजे जर लिस्टमध्ये नाव आलं तुमचं तर सिरियसली सांगतोय की वेळ तुम्हाला भेटणार नाही. आणि तुम्ही आता जर विचार करत असणार की बाबा मला 28 मार्क आहेत, मला 30 मार्क आहेत आणि मी क्वालिफाय होणार का नाही, कारण की निगेटिव्ह थिंकिंग वाले एवढे व्हिडिओ बनवलेले येतं पोलीस भरतीच्या युट्यूबवर, तुम्ही भरून व्हिडिओ बनवलेले येतं. कोणी तुम्हाला सत्यता सांगणार नाहीये. कोणी पण बोलतोय 28 वाला पात्र होणार नाहीये, 30 वाला पात्र होणार नाहीये, 32 वाला पात्र, 35 वाला पात्र नाही होणार आहे, फक्त पात्र 40 वाला होणार आहे. आणि जर लिस्टमध्ये नाव आलं तर मग त्या व्हिडिओचा काय खार घालायचा का. मग एक साधी गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय की तुम्ही आत्ताच नाराज होऊन काहीच फायदा नाही ना. 30 प्लस, 28 प्लस, 36 प्लस मार्क, 35 प्लस मार्क वाले विद्यार्थी सर्वांना हे मार्क जे वाटत आहेत ना, 35 प्लस, 36 प्लस, आता व्हिडिओ बनवणारे युट्यूबवर जे असतात ते व्हिडिओ खूप बनवतात, कारण ग्राउंडचा त्यांना पत्ता नाही काय नाही. हे 35 प्लस, 36 प्लस मार्क हे मिळवणं किती कठीण आहे हे ज्यांना ग्राउंड, जे मुलं मुली ग्राउंडवर जातात ना त्यांनाच माहित आहे. हे काय साधं सोपं सरळ काम नाहीये हे 35 प्लस, 36 प्लस मार्क मिळवणे. म्हणून आता या वेळेचे जे 100 मीटरचा प्रॉब्लेम चालू होता, ज्या मुलाला 45, 40 मार्क येत होते त्या मुलाला 35 मार्क आलेले, त्या मुलाला 30 मार्क आलेले आहेत. म्हणजे असा प्रॉब्लेम पुढे आलेला आहे ना, हा मेन प्रॉब्लेम आहे. पण कोणी समजून घ्यायला तयारच नाहीये. डायरेक्ट काय तुम्ही कमेंट करता की सर मला 30 मार्क येतं, सर मला 28 आहेत, मला वाटतं होणार नाही, सर मला 35 मार्क आहेत, मला असं वाटतं होणार नाही. तुम्ही कसं काय अंदाज लावू शकता होणार का नाही होणार. जर बघायला गेलं, एक तर जागा वाढ झालेली आहे, त्या जागा वाढ मध्ये पण ती जागा वाढ पण कधी झालेली आहे, एक साधी टेक्निक आहे मित्रांनो. जागा वाढ पण कधी झालेली आहे, ज्या टायमाला पोलीस भरतीचे अर्ज संपले होते त्या टायमाला जागा वाढ झालेली आहे. पोलीस भरतीचे अर्ज चालू होते त्या टायमाला जागा वाढ झालेली आहे का. म्हणजे सांगण्याचा अर्थ, जे अर्ज आले होते त्या अर्जामधले आता कित्येक मुलं आहेत, बरोबर, मेन म्हणजे 40, 50, 60 हजार मुलं असे आहेत की ते पोलीस भरतीला, मुंबई पोलीस भरतीला गेलेच नाहीयेत. खूप असे मुलं आहेत पोलीस भरतीचं ग्राउंड द्यायला गेलेच नाहीये. आणि जे गेले
त्यांचा 100 मीटरला प्रॉब्लेम झाला काही जणांचा, काही जणांना मार्क 28 आहेत, काही जणांना 30 आहेत, काही जणांना 35 आहेत. म्हणजे अशा गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर दिसतात, तरी पण तुम्ही काय म्हणता की नाही सर एवढे आम्हाला मार्क कमी आहेत तर आम्ही पेपरसाठी क्वालिफाय होणार की नाही होणार असा तुमच्या मनात प्रश्न येतो. हे लक्षात असू द्या. पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पेपर जो होणार आहे तुमचा, आणि दुसरी गोष्ट जी ग्राउंडची लिस्ट लागणार ती शॉकिंग लिस्ट लागणार. मी पहिल्यापासून सर्वांना सांगत आलेलो आहे, कारण की 100 मीटरला खूप जास्त प्रॉब्लेम चालू होता आणि एवढे मार्क कमी आलेत ना, कारण की ज्या ज्या मुलांनी हॉल तिकीट मला पाठवले त्या हिशोबानुसार मी तुम्हाला सांगतोय की बघा 40+ किंवा 45+ वाला जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याला जर मला तुम्ही सांगा 30 मार्क येत आहेत किंवा 32 मार्क येत आहेत, तर मग याच्यावरून तुम्हाला एक साधा अंदाज लागला पाहिजे की नाही की 28 वाला पेपरसाठी क्वालिफाय होणार की नाही. म्हणून होणार ना, का होणार नाही, होणार. पण शॉकिंग लागण्यासारखी लिस्ट आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरी मोडता, काय मोडता, त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही कॅटेगरीनुसार मोडता की बाबा नाही मग तो मुलगा क्वालिफाय होऊ शकतो, पण तुम्ही आतापासूनच असे हजारो युट्यूबवर व्हिडिओ बघता, त्या व्हिडिओनुसार तुम्हाला सांगितलं जसं आज असं झालं तसं झालं, त्या गोष्टी झाल्या या गोष्टी झाल्या. पेपरसाठी क्वालिफाय सगळेच होणार आहेत, पण आतापासूनच तुम्ही जर पुस्तक ठेवला असेल तर सगळ्यांना सांगतोय पुस्तक उचला, वेळ खूप कमी आहे. आता 15 मार्चला ज्या ज्या घटकाचे ग्राउंड झाले होते ते लेखी परीक्षा जाहीर झालेले आहेत. हॉल तिकीट डाउनलोड पण चालू आहेत. हॉल तिकीट डाउनलोड करणं आजपासून हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणून सर्वांना विनंती आहे की हॉल तिकीट डाउनलोड करणं चालू आहे. सगळ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करा, ज्या ज्या घटकातले, फक्त मुंबई पोलीस सोडून. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला 28 असू द्या, 30 असू द्या, 35 असू द्या, 36 असू द्या, कितीही मार्क असू द्या, तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय होता, त्यात काही शंका नाहीये. भलतं इकडे तिकडे लक्ष देऊ नका. आता 100 मीटरला जो प्रॉब्लेम होता, 100 मीटरचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह होईल म्हणून काय वाटत नाही. खरं ही रियालिटी आहे. या वर्षी तर झालं नाही, पण पुढच्या वर्षी जर असं झालं तर सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतो, एकजूट झाल्याशिवाय आपल्याला काही दुसरा इलाजच नाहीये. एकजूट होऊन सगळ्यांना परिपत्रक देणे, मंत्री संत्र्यांना त्यांना सांगणं की बाबा हा 100 मीटरचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करा. कारण की मागच्या वेळेस पण असाच प्रॉब्लेम चालू होता. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलेलं आहे 20,000 पदाची भरती होणार आहे, पोलीस भरती. पण त्या 20,000 पदाच्या भरतीवर न बसता तुम्ही अगोदर याच भरतीमध्ये 100% सिलेक्शन होईल असं तुमचं 100% म्हणजे हे देऊन टाका. जेवढी मेहनत आहे तेवढी मेहनत तुमची अशी झाली. लेखीला मेहनत म्हणजे 80+. मी सगळ्या मुलांना सांगत असतो, ज्या ज्या मुलांचं मुलीचं लेखीला 80+ आहेत ते वेटिंग लिस्ट मध्ये नाही तर सिलेक्टेड लिस्ट मध्ये लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट 1,000+ जागांची वाढ झालेली आहे, त्या जागा तर त्याच्यामध्ये ऍड होणारच आहेत. आता याच्यामध्ये कसं होणार आहे, याच्यामध्ये ज्या ज्या मुलाला ते घेतील बरोबर वेटिंग लिस्टला ठेवतील, ते वेटिंग लिस्ट वाल्याला पण कन्फर्म करतील. कारण की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जागा वाढ अजून होणार आहे. आता विधानसभेचं जे कामकाज चालू आहे त्यानुसार तर त्यांनी सांगितलेलं आहे, पोलीस भरती असेल किंवा विविध सरळ सेवाच्या भरती असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत. पण 20,000 पदाची भरती निघणार, त्याच्या भरोशावर कोणीही बसू नका. आता ही जे भरती चालू आहे याच भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. या पद्धतीनं, या उद्देशानं तुम्ही रात्रंदिवस एक करा, रात्रंदिवस अभ्यास करा. म्हणून लक्षात असू द्या सर्वांनी. आता मी तुम्हाला सांगितलं की नायगावला, मरोळला जे घेतलेलं आहे ग्राउंड, सगळ्यांना मार्क आलेले आहेत, 36+ आलेले आहेत, कोणाला 35+ आहेत. पण सहसा बघायला जर गेलं तर 28 वाले मुलं जास्त प्रमाणात आहेत. ज्यांना ज्यांना 28 मार्क आहेत, आणि मागच्या वेळेस पण मी तुम्हाला ते सांगितलं होतं 28 वाले मुलं जास्त प्रमाण आहेत. आता नायगावचं तुम्हाला सांगतो मी, हे बघा नायगाव, ज्या ठिकाणी मुलींचं ग्राउंड होतं नायगावला 9 तारखेचं जे टॉपर आहेत, 9 तारखेचे जे टॉपर आहे ते 45 वाले आहेत. 45 वाले टोटल 42 ते काहीतरी 50 जवळ आसपास मुली असतील. मला सहसा किती 35 ते 40 हॉल तिकीटचे फोटो आले नायगावचे. त्या ठिकाणी जे त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी 45 मार्कवाले खूप आहेत नायगावला. पण नायगावची जी लिस्ट बघितली तर त्यानुसार, आता मी तुम्हाला सांगत नाही ते अकॅडमी असतील हे असतील, काही मेहनत करून पण मुली अशा 45-50 मार्क घेऊ शकतात. असं नाही की तुम्हाला अकॅडमीच लावणं गरजेचं आहे म्हणून, अकॅडमीज मध्ये तुम्हाला पैसे घालणं गरजेचं आहे म्हणून. नाहीतर काय काय जण डिमोटिवेट होतील की नाही सर 45 मार्क आहेत आम्ही अकॅडमीज लावलेले असतील. बरं असं काहीच नाहीये. बिना अकॅडमी लावलेले पोलीस मुलं खूप झालेले आहेत.
अकॅडमीची काही जरूरत नाहीये, फक्त अकॅडमी हे तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे, तुमच्याकडून मेहनत करून घेते. पण तुम्हाला जर आपल्या घरची परिस्थिती माहित असेल तर तुम्ही स्वतः तिथे मेहनत करता. घरी राहून पण तुम्ही पोलीस होऊ शकता किंवा अधिकारी होऊ शकता. पण त्याच्यासाठी स्वतःचं शेड्यूल, टाइम टेबल सगळं व्यवस्थित असणं, अभ्यासाचं असेल, कामकाजाचं असेल किंवा सगळ्या गोष्टी या व्यवस्थित असणं गरजेचे आहेत. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. म्हणून तुम्हाला सांगतोय. दुसरी गोष्ट, 45 वाल्या मुली जास्त येतं, त्याच्यानंतर 45च्या नंतर जे 35+ मुली जास्त येतं. सहसा इथं जर 100 मीटरचं बघितलं तर 100 मीटरला इथं मुलींचं म्हणणं आहे की 100 मीटरला सर कोणत्या प्रकारे प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला, असं मुलींचं म्हणणं आहे. नायगावला कोणत्या प्रकारे काय प्रॉब्लेम आलेला नाही असं म्हणतात. पण मरोळला हा प्रॉब्लेम चालूच आहे. अजून मुलांना काय वाटतं की बाबा मरोळला आम्हाला सर अजून एक म्हणजे पोलीस भरती जेव्हा संपत येते त्या टायमाला अजून शेवटच्या क्षणी एखादा दिवस भेटेल काय की बाबा ज्यांना आक्षेप असेल किंवा काही असेल, प्रॉब्लेम असेल किंवा जे येऊ शकले नाही असं काही असेल तर त्यांना एक दिवस भेटेल का? तर असं काहीच भेटणार नाही. त्यांना ऑलरेडी वेळ वाढून दिला होता, त्याविषयी परिपत्रक पण काढलं होतं आणि त्यांना ग्राउंडची तारीख पण बदलून दिली होती की कोणत्या तारखेला तुम्हाला यायचं, काय यायचं, या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की ज्यांचं ग्राउंड बाकी असेल, आहे का नाही, आता त्यांनी व्यवस्थित ग्राउंड द्या. आता काहीच मोजकी 4-5 दिवस, 6-7 दिवस बाकी असतील, बस त्याच्यानंतर पेपर होणार आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एप्रिलमध्ये पेपर होणार आहे, त्याविषयी पण परिपत्रक निघलेलं आहे. पण आता 15 मार्च रोजी जे पेपर होणार आहे त्या पेपरला रात्रंदिवस एक करा. मी तुम्हाला काय सांगितलं, इथे 28 असतील बरोबर, 30 असेल किंवा 32 असतील किंवा 35 असेल किंवा 36 किंवा 40 किंवा 42 बरोबर. याच्या पुढे ते बघा 35च्या पुढे जेवढे जण असतील ते सगळे जण क्वालिफाय होणार आहेत आणि 32 हे पण क्वालिफाय होणार आहे. आता हे 28 आणि 30 हे जे आहेत याच्यामध्ये अनाथ मुलं जे आहेत, अनाथ मुलं मुली जे येतात, आहे का नाही. दुसरी गोष्ट, ज्या SC ST किंवा स्पोर्ट पर्सन मध्ये किंवा माजी सैनिक मध्ये येतात ते पण याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतात. तुम्ही मागच्या वर्षीची लिस्ट जर बघितली मित्रांनो, त्या लिस्टनुसार जर बघायला गेलं तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की बाबा 1-2 मार्काने कमी जास्त होऊ शकतं. किती? 1-2 मार्काने कमी जास्त होऊ शकतं. असं नाही की डायरेक्ट हे होणार आहे की कोणी असं म्हणजे 32 वाला सिलेक्ट नाही होणार का 30 वाला सिलेक्ट नाही होणार. तर यावेळेस जागावाढ पण झालेली आहे, पण जागावाढ अशा वेळेस झालेली आहे ज्यावेळेस पोलीस भरतीची अर्जाची तारीख संपलेली, त्यावेळेस जागावाढ झालेली आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की लेखीची चांगली तयारी चालू ठेवा. म्हणून मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की लेखीची जी तयारी आहे, आता काही जणांना 35+ मार्क आहेत. किती? 35+ मार्क आहेत, तरी पण ते विचार करतात की आमचं लिस्ट आम्ही पेपरसाठी क्वालिफाय होणारच नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय, तुम्ही 35+ असला तरी 28+ असला किंवा 30+ जरी असलात, तुम्ही पोलीस भरतीला पात्र होईल ना होईल तो पुढचा प्रश्न आहे, पण तुमचा अभ्यास चालू असू द्या. कारण की हाच अभ्यास तुम्हाला न्यायालयीन भरतीला काय मिळेल किंवा पुढे दुसरे ज्या परीक्षा आहेत त्याच्यासाठी काय मिळेल, ज्याच्यासाठी तुम्ही अर्ज भरलेत. कारण सध्या तर सगळ्यांनी न्यायालयीन भरतीसाठी अर्ज केले आहेत आणि न्यायालयीन भरतीची तारीख पण आलेली आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 26 एप्रिल न्यायालयीन भरतीची तारीख आहे. हे पेपर झाला पोलीस भरतीचा की तुम्ही तो पण पेपर द्या, कारण की दोन्ही मध्ये सिलेक्शन तुमचं झालं पाहिजे आणि तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत. म्हणून सर्वांना सांगतो, आता जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये मोडता तर मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की मेल फिमेल हे लिहित जा. तुम्ही जेव्हा मला मार्क पाठवता मेल फिमेल तिथे टाकत नाही सर आम्ही या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि असं तुम्ही फक्त मार्क टाकता, तसं टाकू नका. तुम्ही मेल आहात का फिमेल आहात त्याच्याविषयी पण टाका. सर मी मेल इथे मरोळला ग्राउंड दिलेलं आहे, संपला विषय. म्हणजे त्या सर मी नायगावला ग्राउंड दिलंय म्हणजे असं मला तुम्ही सांगा. नाही तर फक्त तुम्ही कॅटेगरी पाठवताय आणि मार्क पाठवताय. सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना विनंती आहे, मेल फिमेल लिहून पाठवा, तर मी त्याचं रिप्लाय देऊ शकतो की तुम्ही पात्र होऊ शकता की नाही होऊ शकता. कारण की 1-2 मार्काने कमी जास्त होऊ शकतं, पण लिस्टमध्ये 100% तुमचं जे 35 वाले असतील, 30 वाले असतील, 32 वाले असतील, आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मेल फिमेल हे लिहित जा तिथे समोर आणि ग्राउंडचे मार्क नक्कीच पाठवा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.